युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सध्या चालू घडामोडीचा कळीचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लांबलेल्या ज्या निवडणुका आहे तर याच विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे एक प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत। त्याच्या पहिले जे युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक आहेत विजयजी यादव हे आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक विनोद गायकवाड सर आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सर, मागील 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या ज्या निवडणुका लांबणीवर पडल्या याचं संविधानिक कारण काय? खूप चांगला प्रश्न आहे। सर्वप्रथम युवा क्रांती न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो। आपल्यासोबत धडाडीचं नेतृत्व विजय यादव मुख्य संपादकाच्या भूमिकेत उपस्थित आहे। युवा क्रांती न्यूज चॅनलचं मी सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि प्रश्नाकडे वळतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 4 वर्षापासून होत नाही। त्याची संवैधानिक बाजू, न्यायालयाची भूमिका आणि न्यायालयाच्या भूमिकेनंतर महाराष्ट्र सरकारने घेतलेले निर्णय या सर्वांचा आढावा आपल्याला घेणे गरजेचं वाटतं। स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय राज्यसूचीमध्ये आहे, मात्र स्वातंत्र्यापासून 1993 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नियमावली घटक राज्यनिहाय वेगवेगळ्या होत्या। उदाहरणादाखल आपल्याला सांगायचं झालं तर काही घटक राज्यांच्या निवडणुका 3 वर्षातून व्हायच्या, काही घटक राज्याच्या निवडणुका 4 वर्षातून व्हायच्या। म्हणजे एकवाक्यता नसल्याने तो विषय केंद्र सरकारने आपल्या अधिकार कक्षेमध्ये घेऊन घटना दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला। इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राजीव गांधीकडे केंद्र सरकारचं नेतृत्व आलं। राजीव गांधी सरकारने सिंघवी समिती गठीत केली आणि लोकशाही आणि विकास या मुख्य हेडखाली या सिंघवी समितीने आपला अहवाल राजीव गांधी सरकारला सादर केला। त्या अहवालामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा देण्याची मुख्य शिफारस होती। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकवाक्यता यावी, नियमितता यावी या दृष्टिकोनातून राजीव गांधी सरकारने 64वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेमध्ये मांडले। लोकसभेमध्ये काँग्रेसला बहुमत असल्याने ते पारित झाले। त्यानंतर राज्यसभेमध्ये बहुमत नसल्याने ते विधेयक तिथे रखडले। त्यानंतर दुसरा प्रयत्न व्ही.पी. सिंग सरकारचा आहे। व्ही.पी. सिंग सरकारने 65वं घटना दुरुस्ती विधेयक सभागृहामध्ये मांडलं। त्यानंतर व्ही.पी. सिंग सरकार कोसळल्याने ते विधेयक तिथेच थांबलं। तिसरा यशस्वी प्रयत्न पी.व्ही. नरसिंहराव सरकारने केला आणि 93 व 94वी घटना दुरुस्ती 73 व 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली। ती स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी देणारी ठरली। विशेष म्हणजे इथे नमूद करावं असं वाटतं मला की स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनात्मक दर्जा देणारी ही घटना दुरुस्ती ठरली। स्थानिक स्वराज्य संस्थांचे 2 पार्ट आहेत। ग्रामीण विभागासाठी पंचायत राज व्यवस्था आहे। पंचायत राज व्यवस्थेवर गांधी विचारांचा प्रभाव आहे आणि गांधी विचारांमध्ये प्रामुख्याने महात्मा गांधीजींच्या आदर्श राज्याच्या संकल्पनेमध्ये ग्राम विकासाचा दृष्टिकोन आहे। त्या ग्राम विकासामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका काय असावी त्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी सिंघवी समितीने आपल्या अहवालात नमूद केल्या। त्या दृष्टिकोनातून सिंघवी समितीच्या अहवालाच्या आधारावर 1993 मध्ये 73वी घटना दुरुस्ती झाली आणि ती पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित होती, म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याची रचना आणि अधिकार या घटना दुरुस्तीने निश्चित केले। या घटना दुरुस्तीने संविधानाच्या कलम 243 मध्ये भाग 9 जोडला आणि त्यामध्ये 243A टू 243O या असे अतिरिक्त कलम जोडले आणि त्या कलमामध्ये पंचायत राज व्यवस्थेची रचना आणि अधिकार निश्चित केले। सोबतच परिशिष्ट 9 जोडले आणि या परिशिष्टामध्ये सर्वप्रथम एक मोठा बदल झाला
तो म्हणजे 29 विषयांची यादी पंचायत राज व्यवस्थेच्या अधिकार कक्षेमध्ये देण्यात आली आणि या 29 विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार पंचायत राज व्यवस्थेला प्राप्त झाला. त्यानंतर शहरी विभाग विकासाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी 74वी घटनादुरुस्ती झाली आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार शहरी भागासाठी एक नवीन कायदा बनला, म्हणजे त्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतो. आणि त्यामध्ये प्रामुख्याने नगर परिषद, महानगरपालिका आणि नगरपंचायत याची रचना आणि अधिकार निश्चित केले. ते करत असताना शहरी विकासासाठी जी यादी जोडली त्या यादीमध्ये 18 विषय आहे. 18 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या 18 विषयासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार यांना प्राप्त झाला. आता हा झाली घटनात्मक बाजू, घटना दुरुस्तीची बाजू. त्यानंतर पूर्वी मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसी आरक्षण निश्चित झालं आणि ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात आलं. मग त्या राजकीय आरक्षणामध्ये शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी दोन्ही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना 27% राखीव जागा ठेवण्यात आल्या. तत्कालीन शरद पवार सरकारने त्यामध्ये थोडा बदल केला महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रामध्ये 19% आरक्षण दिलं आणि उर्वरित आरक्षण व्हीजेएनटीसाठी दिलं, जे 11% राखीव होतं. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 19% आरक्षण आलं आणि उर्वरित आरक्षण हे व्हीजेएनटीला दिलं. म्हणजेच हा बदल स्वीकारत असताना गेल्या 27 वर्ष ओबीसींना राजकीय आरक्षण देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या. परंतु आता अडचण इथे निर्माण झाली की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा एक घालून दिली की 50%च्या वर साधारणपणे आरक्षण असू नये. 50%च्या वर आरक्षण असू नये. मग एक प्रकरण पुढे आलं की जेव्हा 2021 मध्ये अकोला, वाशिम, गोंदिया, भंडारा आणि नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका लागल्या, त्यावेळी प्रामुख्याने प्रश्न हा पुढे आला की इथे 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडल्या जाते. सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका आली. सर्वोच्च न्यायालयाने त्या याचिकेवर सुनावणी करताना ओबीसी आरक्षणाला तात्पुरती स्थगिती दिली आणि राज्य शासनाकडे काही गोष्टींची मागणी केली. ती मागणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाने प्रामुख्याने हे नमूद केलं आहे की इथे मला नमूद करावंसं वाटतं की प्रथमतः सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचे 2 भाग केले. पहिला भाग हा आहे की SC STचं जे आरक्षण आहे ते संविधानिक आरक्षण आहे आणि ओबीसीचं आरक्षण जे आहे ते घटना दुरुस्ती करून केलेलं असल्याने ते वैधानिक आरक्षण आहे, म्हणजे त्याने संसदेने कायदा करून दिलेलं आरक्षण आहे. त्यामुळे त्या आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार संविधान देते. संविधान तिथे तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाला बहाल करतो. त्या अधिकाराच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. म्हणून गेल्या 4 वर्षापासून न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. सर, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ओबीसी आरक्षण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती, पण ते तात्पुरती स्थगिती किती वर्षाची असावी? स्थानिक स्वराज्य निवडणुका आता 4 वर्ष कंप्लीट होत आहे आणि त्यावेळेस जेव्हा रिझल्ट दिला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती म्हणून दिली होती. याच्यावर तुमचं काय म्हणणं काय सर? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण वेळ किंवा काळ मर्यादा लावू शकत नाही. आपल्या संविधानाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला वेळेचं बंधन, तुम्ही या वेळेमध्ये निर्णय दिला पाहिजे इतर देशासारख्या, अशा अटी लादलेल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने किती कालावधीत निर्णय द्यावा असं संवैधानिक बंधन नाही. दुसरा मुद्दा असा की सर्वोच्च न्यायालयाने ज्या गोष्टी मागितल्या, जसं उदाहरणार्थ मध्य प्रदेशचं ओबीसीचं आरक्षण जेव्हा अडचणीत आलं त्यावेळी मध्य प्रदेशच्या सरकारने त्वरित न्यायालयाला अपेक्षित डाटा सादर केला आणि आपल्या निवडणुका घेतल्या. त्या
जो डाटा सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित आहे, तो डाटा महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या विळख्यात अडकल्याने आपल्या निवडणुका थांबलेल्या आहेत. ज्या दिवशी न्यायालयाला अपेक्षित डाटा न्यायालयात सादर होईल, त्या दिवशी मला असं वाटते की निवडणुकीचा मार्ग सुकर होईल. मला हे जाणून घ्यायचं आहे आपल्याकडून की निवडणुका न घेण्यामागे तांत्रिक हेतू आहेत की राजकीय हेतू आहे, असं काय वाटतं तुम्हाला? प्रश्न खूपच छान आहे. आपल्याला तांत्रिक मुद्दा आणि संविधानिक मुद्दा किंवा राजकीय मुद्दा, तांत्रिक बाजू जेव्हा आम्ही तपासतो तेव्हा संवैधानिक बाजू तपासावी लागेल. संविधान असं सांगतं की 1993मध्ये जे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती झाली, त्यामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाल निश्चित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दर 5 वर्षांनी घेण्यात याव्या, ही घटना दुरुस्ती आहे. आणि गेल्या 4 वर्षापासून जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत नसेल आणि न्यायप्रविष्ट प्रकरण आहे म्हणून विशेषतः ओबीसींच्या आरक्षणाबाबत जो मुद्दा उपस्थित झाला, त्याची तांत्रिक बाजू आम्ही जेव्हा तपासतो तर न्यायालयाने काय म्हटलं आहे की इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जी 50%ची मर्यादा आहे ती ओलांडू नका, निवडणुका घ्या. मात्र काही ठिकाणी ओबीसींची जनसंख्या, लोकसंख्या पाहता तिथे ओबीसींना तेवढं आरक्षण देणं आवश्यक आहे. काही मतदारसंघामध्ये ओबीसींची संख्या कमी आहे, लोकसंख्या कमी आहे, त्यामुळे तिथल्या निवडणुका घेणे सुकर आहे. मात्र राजकीय दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आता थोडासा तो विषय लांबतो. देशमुख सर, तो विषय थोडासा मोठा आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा 2031मध्ये एक अडथळा निर्माण केला म्हणण्यापेक्षा एक प्रश्न उपस्थित केला की ओबीसींचं मागासलेपण तपासून आरक्षण दिलं गेलं का. प्रश्न हा निर्माण होतो की जेव्हा घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीला याच सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली. म्हणजे ही घटना दुरुस्ती अधिकृत आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलं. स्वीकारल्यानंतर जेव्हा सर्वोच्च न्यायालय काही प्रश्न उपस्थित करते की जे आरक्षण ओबीसीला दिलं ते मर्यादा ओलांडणारं ठरतं. तर संविधानिक दृष्टिकोनातून जर आपण आरक्षणाचा विचार केला तर आरक्षण सध्या 52% आहे ओबीसीचं ग्राह्य धरून. त्यानंतर 2003 घटना दुरुस्तीने EWS आरक्षण केंद्र सरकारने आणलं, म्हणजे आरक्षण झालं 62%. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, म्हणजे आरक्षण झालं 72%. मग एकूणच जर हा विचार केला तांत्रिक दृष्टीने संविधानिक तरतुदींच्या आधारावर, तर आरक्षणाने मुळात 50%ची मर्यादा ओलांडली आणि त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली 62%ला. पण दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की जेव्हा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण होतो त्यावेळी प्रश्न हा उपस्थित केला जातो की ती 50%च्या वर मर्यादा चालली का. म्हणजे हा एक न्यायालयाच्या दृष्टिकोनातून आणि संविधानाच्या दृष्टिकोनातून हा थोडा संशोधनाचा विषय बनला. म्हणजे एका बाजूला न्यायालय 50%ची मर्यादा घालत असताना दुसऱ्या बाजूला आम्हाला व्यवहारामध्ये आरक्षण 72% दिसते, म्हणजे ही विसंगती आहे. आणि आता न्यायालयाने जो प्रश्न उपस्थित केला ओबीसी आरक्षणाचा, तर ओबीसी आरक्षणामध्ये सुरुवातीला हेच आरक्षणाला कायदेशीर न्यायालयाने ठरविले आणि आज न्यायालय असं म्हणत आहे की ती 50%च्या मर्यादा ओलांडणारं आरक्षण लागू करता येणार नाही. तर या विसंगतीमध्ये एक तर केंद्र सरकारने कायदा करावा, सर्वोच्च न्यायालयाला सांगावं की आम्ही 50%ची मर्यादा ओलांडतो आहे तांत्रिक दृष्टिकोनातून, आणि न्यायालयाला जर यांनी सांगितलं की आम्ही 50%ची मर्यादा ओलांडणारा कायदा करतो आहे, तर न्यायालयाची भूमिकाही स्पष्ट होईल असं मला वाटते. मला एक आणखी विचारायचं आहे, म्हणजे आरक्षणाचा मुद्दा आला त्याच्यामुळे ट्रिपल टेस्ट नावाची एक प्रक्रिया आहे, तर ती कशा पद्धतीने आहे सर? छान. ट्रिपल टेस्टमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, संविधानाच्या कलम 14मध्ये समानतेचा अधिकार आहे, 14, 15, 16, 17, 18मध्ये. संविधानाच्या कलम 29मध्ये आम्हाला शैक्षणिक मूलभूत अधिकार आहे. मार्गदर्शक तत्वांचा आम्ही विचार केला संविधानाचं कलम 32 ते 51चा, तर त्यामध्ये सुद्धा आर्थिक बाजू त्यामध्ये स्पष्ट केली आहे की मागासलेल्या घटकांना प्रवाहात आणण्याची जबाबदारी सरकारांची आहे. मग मागासलेल्या घटकांना प्रवाहात आणायचं आहे सर, तर आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. आरक्षण हे दिल्याशिवाय मागासलेल्या घटकांचा विकास होणार नाही, इथपर्यंत ठीक आहे. पण मागासलेल्या घटकांच्या विकासासाठी आरक्षण देत असताना तो मागासलेला वर्ग आहे का
हे तपासणे गरजेचं आहे. मग संविधान काय सांगते की तो आर्थिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या मागासलेला असला पाहिजे. म्हणजे संविधानाने मागासलेल्याची वर्गवारी स्पष्ट केली आहे आणि तीच बाजू न्यायालय तपासते आहे. मग न्यायालय काय तपासते आहे? ट्रिपल टेस्टमध्ये न्यायालयाने सांगितलं राज्य सरकारला की आरक्षण राज्य सरकारने निश्चित करावं, त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करावा. मग राज्य मागासवर्गीय आयोग गठीत करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे, म्हणजे राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. पण 102वी घटना दुरुस्ती झाली होती, केंद्र सरकारने केली, मोदी सरकारने केली, आणि 102व्या घटना दुरुस्तीनुसार राज्य सरकारचे आरक्षण देण्याचे अधिकार काढून टाकले गेले. सर्वोच्च न्यायालयाने नेमकं तिथे बोट ठेवलं, तुम्हाला आरक्षण देण्याचे अधिकार नाही आहे, हे केंद्र सरकार सांगते, 102वी घटना दुरुस्ती सांगते. मग जेव्हा केंद्र सरकारच्या लक्षात आलं तेव्हा केंद्र सरकारने काय केलं, 105वी घटना दुरुस्ती केली आणि राज्य सरकारला अधिकार पुन्हा बहाल केले. मग राज्य सरकारकडे अधिकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा ट्रिपल टेस्टचा मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी माझ्या अभ्यासाप्रमाणे त्याला आधार आहे संविधानाचा. संविधान काय सांगते आहे की त्याचं मागासलेपण सिद्ध करा. मग सर्वोच्च न्यायालयाने तोच प्रश्न उपस्थित केला की त्याचं मागासलेपण सिद्ध करायचं आहे. काय मागासलेपण सिद्ध करायचं आहे? मग शैक्षणिकदृष्ट्या तो वर्ग मागासलेला आहे का, राजकीय दृष्टिकोनातून मागासलेला आहे का? जेव्हा ओबीसी आरक्षण नव्हतं त्यावेळी ओबीसी समाजातून लोक उमेदवारीच्या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आले आहेत का, ते तपासावे. मग त्यासाठी काय केलं, भाटीय आयोग, मला असं वाटते तत्कालीन ठाकरे सरकारने भाटीय आयोग गठीत केला. भाटीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला आणि सर्वोच्च न्यायालय सुनावणी करत आहे. तत्कालीन परिस्थितीमध्ये ट्रिपल टेस्टसाठी एक मत असं आलं होतं की जसं बिहार सरकारने काही दिवसात जनगणना केली आणि सरकारला आकडेवारी सादर केली की या वर्गवारीची इतकी जनसंख्या इथे आहे, मग त्या प्रकारे करायचं का, तो पण एक मुद्दा समोर आला की ठीक आहे, आपण एक बिहारच्या धर्तीवर जनगणना करू आणि ओबीसीची आकडेवारी पुढे येईल. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी त्यामध्ये आहे. पण जोपर्यंत ट्रिपल टेस्टमध्ये सर्वोच्च न्यायालयाचं समाधान होणार नाही तोपर्यंत सर्वोच्च न्यायालय निकाल देणार नाही. त्याचा आधार आहे संविधान. एका वाक्यामध्ये आणि सोप्या भाषेत सांगायचं राहिलं की ट्रिपल टेस्ट याला म्हणतात, तर कसं सांगायचं? तर ट्रिपल टेस्टमध्ये 3 टेस्ट करायचे आहे संविधानानुसार. त्यामध्ये पहिली टेस्ट राजकीय मागासलेपण आहे का, शैक्षणिक आणि नोकरीमध्ये मागासलेपण आहे का, आणि आर्थिक मागासलेपण आहे का, ह्या 3 टेस्ट सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे आणि त्यावर भाटीय आयोगाने काम केलं आहे. गेल्या 4 वर्षापासून आपल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका झालेल्या नाही आहेत, संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत. तर मग याचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत असलेल्या कारभारावर काही परिणाम झालेला आहे का? निश्चितच झालेला आहे. पहा, आपण संसदीय शासन प्रणाली स्वीकारली आहे. सर, संसदीय शासन प्रणालीचा पार्ट असा आहे की एक प्रशासक आपल्या देशाचा राज्यकारभार चालू शकत नाही. मग तो केंद्राचा असेल, घटक राज्याचा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचा असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो राज्यकारभार आहे तो लोकप्रतिनिधी आणि सरकारी प्रतिनिधी, ज्याला आम्ही म्हणतो अधिकारी आणि पदाधिकारी, यांच्या समन्वयातून चालला पाहिजे. परंतु गेल्या 4 वर्षापासून ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपला तिथे सर्व कारभार हा प्रशासक पाहत आहे. तर प्रशासक जेव्हा कारभार पाहत आहे तर मला असं वाटते की त्याला आपण लोकशाही म्हणू शकत नाही. कारण लोकशाहीमध्ये लोकांच्या सहभागातून निवडलेलं सरकार गरजेचं असतं आणि 6 महिने 1 वर्ष आपण समजू शकतो, पण गेल्या 4 वर्षापासून तिथे लोकनिर्वाचित सरकार नाही आहे आणि प्रशासक राज्यकारभार करतो आहे. तर मला असं वाटते की हा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून, लोकशाहीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि ज्या दृष्टिकोनातून स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन झाल्या त्यातलं पहिलं वाक्य असं होतं, लोकशाही आणि विकास, तो लोकशाही निवडणुकाशिवाय प्रस्थापित होऊ शकत नाही, असं मला वाटतं. आपला हा कार्यक्रम चालू असताना व्ह्युअर्स आहेत, त्यांच्याकडनं आपल्याला प्रश्न आलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, मी तो घेतो. विरोधकांनी केवळ निवेदन देण्यापुरती भूमिका घेतली, ही संपूर्ण राजकीय व्यवस्थेची अपयशाची कबुली मानावी का? अच्छा, प्रश्न खूप छान आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 नंतर खूप उलथापालथ झाली. 2.5 वर्ष ठाकरे सरकार होतं, नंतरच्या 2.5 वर्ष शिंदे सरकार होतं.
जेव्हा ठाकरे सरकार होतं त्याचवेळी राज्यातील काही जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या. तिथे ओबीसी आरक्षण प्रामुख्याने पुढे आलं. त्यावेळी जेव्हा सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित झाला अधिवेशनादरम्यान की इम्पेरिकल डाटा कोणी द्यावा, तर इम्पेरिकल डाटा ठाकरे सरकारने केंद्र सरकारकडे मागणी केली किंवा तुम्ही आम्हाला डाटा द्या. त्यावेळी मला असं वाटते की विरोधी पक्षनेता देवेंद्रजी फडणवीस होते आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की केंद्र सरकार इम्पेरिकल डाटा देऊ शकत नाही. परंतु सत्तांतर झालं, शिंदे सरकार आलं, तत्कालीन मंत्री पंकजाताई मुंडेंनी तोच डाटा केंद्र सरकारकडे मागितला आणि त्या परिस्थितीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये भुजबळ साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची होती. म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्यात. आपण असं म्हणता येईल की इच्छाशक्तीच्या अभावामुळे, राजकारणाच्या विळख्यामुळे ह्या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत. एक दुसरा आणखी प्रश्न आलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगर परिषद किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार, राजकारणी मंडळी यांच्यावर निवडणूक लांबणीचा काय परिणाम होतो असं वाटतं तुम्हाला? परिणाम निश्चितच झाला, कारण स्थानिक नेतृत्वातूनच राज्य आणि केंद्रीय नेतृत्व उदयास येते. आपण जर एक विचार केला तर गेल्या 4 वर्षापासून स्थानिक नेतृत्व निवडणुकीच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि निवडणुका होत नसल्याने त्यांच्यामध्ये एक साशंकता आली की संविधानिक बाजू कशी आहे, न्यायालयाची बाजू कशी आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये दोन्ही पक्षाची, दोन्ही आघाड्यांची सरकारं झाल्यानंतरही न्यायालयामध्ये सक्षमपणे तो डाटा का सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे आपण ज्याला गमतीनं म्हणतो की जे उमेदवार बाशिंग बांधून तयार आहे, प्रतीक्षेमध्ये आहेत की ह्या निवडणुका कधी होतील, तर मला असं वाटते की ह्या निवडणुका 50% आरक्षणाच्या क्रायटेरिया लावून राज्य सरकारला घेणे किंवा निवडणूक आयोगाला घेणे शक्य आहे. नुकताच राज्य शासनाने एक निर्णय घेतला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या मुद्द्यावरती की जो लोकनियुक्त नगराध्यक्ष आहे त्याला आता 2/3 मतांनी तुम्ही बाजूला सारू शकता, असा एक निर्णय घेतलेला आहे. तुम्ही या निर्णयावरती काय सांगाल? देशमुख सर, आपल्याला हेच म्हणायचं आहे की थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड आहे. तिथे एक गोष्ट आपल्याला प्रामुख्याने जाणून घ्यावी लागते की नगराध्यक्ष थेट जनतेतून जेव्हा निवडून येतात, ती एक व्यक्ती आणि त्या नगर परिषदेमध्ये मधील इतर सदस्य, तर अनेक ठिकाणी एका पक्षाचे नगराध्यक्ष असेल आणि दुसऱ्या पक्षाचं नगर परिषदेमध्ये जर बहुमत असेल तर निश्चितच विकासामध्ये कायदेशीर दृष्टिकोनातून अडचणी निर्माण केल्या जातात. एकमध्ये मला असं वाटते श्रीगोंदाची नगर परिषद आहे, तिथे नगराध्यक्ष विरोधामध्ये स्वतः त्यांच्याच म्हणजे काँग्रेसचे नगराध्यक्ष आणि काँग्रेसच्याच पक्षाने अविश्वास आणला नगराध्यक्ष विरोधात. तर ही जी प्रक्रिया आहे अविश्वासाची, ही 2/3 बहुमताची त्यामुळे झालेली आहे की कमीत कमी साध्या बहुमताने अविश्वास जर आला तर साधं बहुमताची जुळवाजुळव स्थानिक राजकारणामध्ये आपण जर पाहिलं तर पक्षाचं बंधन आहे किंवा पक्षाच्या बंधनाच्या आधारावर वाटचाल चालते, हे थोडं अनेक उदाहरणावरून आमच्या लक्षात येते की ती चालत नाही. ज्याला आम्ही म्हणतो की शेगावमध्ये नगर विकास आघाडी जेव्हा स्थापन झाली तेव्हा अनेक पक्ष एकत्र आले होते. अनेक 10 वर्षे ती नगर विकास आघाडी चालली, त्यामध्ये मग मित्रपक्ष बदलत गेले. मग तो परिणाम नगराध्यक्षावर होऊ नये म्हणून मला असं वाटते की शासनाचा निर्णय योग्य आहे. त्याला 2/3 बहुमताची गरज असणे गरजेचं आहे, जेणेकरून 2/3 बहुमताची जुळवाजुळव करायला एक ताकद लागेल. विरोधकांचं याच्यावरती असं म्हणणं आहे की थेट जनतेतून निवडलेला नगराध्यक्ष असेल आणि उर्वरित सदस्य ही एकाच पक्षाची असतील तर त्यावेळेस या कायद्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, तर याच्यावर काय सांगाल? विपरीत परिणाम होऊ शकतो असं म्हणू शकत नाही आपण, कारण लोकशाहीतील सरकार, मग ती स्थानिक सरकार असो, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, त्याला पदावरून दूर करण्याची एक योग्य पद्धत असावी. त्यामुळे 2/3 बहुमताची अट टाकलेली आहे. आता विरोधी पक्षाला जरी वाटत असेल किंवा याच्यामुळे एक वेगळा इफेक्ट, वेगळा मॅसेज समाजामध्ये किंवा राजकीय पटलावर जाईल, तर मला असं वाटते त्यामध्ये तथ्य नाही.
मागील 4 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाही, याच मुद्द्यावरती आपण पूर्ण चर्चा करतो आहे. तर याचा लोकशाहीवरती काय परिणाम झाला आहे असं तुम्हाला वाटतं? हे लोकशाहीमध्ये लोकनिर्वाचित सरकार पाहिजे आणि एका वाक्यात बोलायचं झालं तर निश्चितच याचा लोकशाहीवर परिणाम झाला. कारण लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार लोकनिर्वाचित सरकारांचे आणि लोकनिर्वाचित सरकारच गेल्या 4 वर्षापासून अस्तित्वात नाहीत आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून शासन चालत आहे, तर त्याचा नकारात्मक परिणाम लोकशाहीवर होतो. जसं विजयभाऊंनी आत्ताच म्हटलं की नगरसेवक किंवा स्थानिक नेतृत्वामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह कमी होत आहे किंवा नाहीसा होत आहे. का होत आहे? कारण निवडणुका लांबणीवर पडल्या. त्यांचा उत्साह कमी होणे म्हणजेच त्याचा परिणाम लोकशाहीवर आहे. मला तुम्हाला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की येणारी नगरपालिका निवडणूक केव्हा आणि कधी लागू शकते, आणि या निवडणुकीबद्दल जे आमच्या जनतेमध्ये जो भ्रमनिरास झालेला आहे, ज्या तरुणांमध्ये ज्यांना उमेदवारी घेऊन पक्षाची वर राहायचं आहे, त्यांच्यामध्ये संभ्रम असत आहे. तरुणांमध्ये पुन्हा एकदा उत्साह कसा वाढेल आणि येणाऱ्या काळात अपेक्षित निवडणूक केव्हा होईल असं तुम्हाला वाटतं? आपण जर एक विचार केला तर घटना दुरुस्ती करून जे पंचायत राज व्यवस्थेमध्ये 29 विषय दिले आणि 18 विषय शहरी विभागांसाठी दिले. दोन्ही विषयासंदर्भात जेव्हा कायदा करायचा असतो त्यावेळी स्थानिक सरकार आवश्यक आहे. सध्या स्थानिक सरकार अस्तित्वात नाही. मग राज्यकारभार कसा चालतो? तुम्ही म्हटल्याप्रमाणे की नालीची साफसफाई आहे, गावचा विकास आहे, शहराचा विकास आहे, शहराचे प्रश्न आहे, नागरिकांना त्रास होतो आहे. नागरिक नगरसेवक असेल तर नगरसेवकाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवत होते. पण आता त्यांना नगरसेवक नाही, त्यामुळे एक तर आमदाराला भेटावं लागतं, स्थानिक आमदाराला किंवा प्रशासन अधिकारी जे शिव असतील किंवा मुख्य असेल त्या विभागाचे. तर त्यामुळे जनतेला निश्चितच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जनतेचे प्रश्न सुटत नाही आहे. आणि दुसरी जर बाजू तपासली तर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर एक वेगळं प्रेशर आलेलं आहे. त्या प्रेशरमधून मुक्त व्हायचं असेल, उत्साह निर्माण करायचा असेल तर 50% आत आरक्षणाच्या मर्यादेचं पालन करून निवडणूक आयोग निवडणुका घेऊ शकते. राहिला प्रश्न स्थानिक नेतृत्वाच्या उत्साहाचा, तर निश्चितच ते प्रतीक्षेमध्ये आहे. पण न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे न्यायालयाला निर्णय देण्याची कालमर्यादा नसल्याने हा निकाल कधी येईल हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळे जे स्थानिक नेतृत्व आहे त्यांना मला असं वाटते की प्रतीक्षा केल्याशिवाय पर्याय नाही. हे होते आपल्यासोबत राजकीय विश्लेषक आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक विनोदजी गायकवाड सर. सर आपले खूप खूप आभार. सर आपले खूप खूप आभार. पाहत रहा युवा क्रांती न्यूज शेगाव.